Hello guys, welcome back to the Rasika vlogs. So yes, one internal letter मी परत आली आहे कॅमेरा समोर तुमच्या समोर आणि सगळं काही शेअर करणार आहे. बट बेसिकली मी आज हा व्लॉग स्पेशली एक अनाउन्समेंट करण्यासाठी आहे आणि मी काय काय घेतलं आहे किंवा माझी तयारी काय झाली आहे त्यासाठीचा व्लॉग आहे. सो उद्या आहे अक्षय तृतीया. सर्वांना अक्षय तृतीयाच्या शुभ शुभ शुभेच्छा. आणि सो ह्या मुहूर्तावर मी माझा ब्रँड, तुम्हाला माहितीच असेल की लॉकडाऊनमध्ये इमिटेशन ज्वेलरीचा बिझनेस करायचे. सो त्यामध्ये इयरिंग्स अँड ट्रेडिशनल वेअर सगळे काही असे ज्वेलरीज होते. सो बेसिकली मी माझा ब्रँड परत स्टार्ट करणार आहे, लाईक रिब्रँड करणार आहे आणि माझं नाव तेच असणार आहे, आर्मी ज्वेलरीज. सो त्यासाठी मी सगळी तयारी करून ठेवलेली आहे. म्हणजे सगळं झालं आहे, ऑलमोस्ट शूट फक्त बाकी अँड वेबसाईट विल बी लाईव्ह. सो स्टे ट्यून. सो मी आत्ता काय काय तयारी केली आहे आणि मी काय काय आणलं आहे ॲज अ स्मॉल बिझनेस ओनर. तुम्हाला जर समजा तुमचा स्वतःचा बिझनेस स्टार्ट करायचा असेल तर काय काय लागेल ह्यासाठीचा हा ब्लॉग असणार आहे. सो लेट्स गेट टू द पार्ट. सो फर्स्ट आहे सो हे आजच आलेलं आहे. सो युअर ऑर्डर मेड माय डे. दिस इज अ कार्ड. सो बेसिकली हे पर्सनलाइज कार्ड्स असणार आहेत की ज्याच्यावर आपण पॅकिंग करताना त्यांचे नावं जे पण असणार आहेत कस्टमर्स आपले, त्यांची नावं आपण लिहून त्यांना देऊ शकतो आणि इट्स व्हेरी क्यूट अँड अफोर्डेबल. हे आय थिंक सो 200 कार्ड्स आहेत. सो सध्या इट्स अ स्टार्टिंग. सो मी सगळं काय असं मिनिमम क्वांटिटीमध्ये घेतलेलं आहे. सो ॲज पर द रिक्वायरमेंट मी वाढवेन क्वांटिटी. सो सेकंड इज वॉट आय हॅव इज दिस. दिस इज ज्वेलरी ट्रे वी कॅन से. ही एस्थेटिक ज्वेलरी ट्रे आणि ही माझ्या पिंटरेस्टवर इतकी होती, इतकी व्हायरल होती की यार मला असं झालं की कधी मी हे घेते. आणि ऑब्वियसली मी सँडीक्रूजला असताना हे सगळं घरी ठेवणं जागा नव्हती, बट या मी पुण्यात माझ्या घरी हे ठेवू शकते. सो दिस इज वन ऑफ बी इन द नेक्स्ट व्हिडिओज जेव्हा मी पॅकिंगचे व्हिडिओज करेन. थर्ड इज पॉली बॅग्स, पॉलिथिन्स बॅग्स. जे पार्सलसाठी आपण मोस्टली तुम्ही कधी पार्सल घेतले असेल सो अशा पद्धतीने बॅग्स येतात आणि त्याचं यू कॅन तुमचं जे पण प्रिंट असेल, लेबल असेल ते तुम्ही ते टाकू शकता. सो जेणेकरून तुम्हाला आणि त्याच्यात ते ॲक्च्युली हे आहे, म्हणजे काय म्हणतात त्याला, प्लास्टिक आहे. सो जेणेकरून जे पण नसेल ते ओलं नाही होणार किंवा ट्रॅव्हलिंगमध्ये डॅमेज नाही होणार तुमचं लेबल. सो आफ्टर दॅट वी हॅव येस. सो आय गॉट दिस ज्वेलरी बॅग्स आणि माझ्या विशेषमध्ये हे खूप आधीपासून होते. बट या नाव आय एम रिब्रँडिंग माय बिझनेस. सो इट्स शुड बी अ प्रीमियम अँड पॅकिंग शुड बी रिसायकल. बिकॉज मोस्टली काय होतं की आपण जेव्हा ब्रँड लॉन्च करतो किंवा आपण जेव्हा विकत घेतो कुठल्याही ब्रँडकडनं तर मोस्टली पॅकेजिंग हे सिम्पल असते. बिकॉज ते यूज अँड थ्रो असते. म्हणजे आपण आता प्रोडक्ट आले, आपण त्याचे कागद काढून टाकतो आणि फेकून टाकतो. बट दिस इज समथिंग वॉट रियुजेबल. मीन्स वॉट की तुमची जी पण ज्वेलरी असेल ती तुम्ही ह्याच्यातच ठेवू शकता आणि लाईफ टाईमसाठी स्टोअर करू शकता किंवा कुठल्याही दुसऱ्या प्रोडक्टसाठी पण तुम्ही हे यूज करू शकता. देन वी हॅव ओके. सो दिस इज कार्डबोर्ड्स कॅटरेज बॅग्स और वॉट आय डोंट नो त्याला प्रोनाऊन्स कसं करतात. बट हां, दिस इज अ बॉक्स, ज्वेलरी बॉक्स. सो मी पॅकिंग पर्पजसाठी हे आणलेलं आहे. हे सुद्धा अगेन बिग साईजचे पॉलिथिन बॅग्स आहे. आय विल शो यू वन. सो दिस इज बिग आणि मी आधी दाखवलेले विच इज अ स्मॉल ऑफ दिस, लाईक स्मॉल बटन बट सेम की ह्याला सुद्धा लेबलसाठी दिस इज स्मॉल प्लास्टिक इज देअर आणि दिस इज अ स्मॉल वन, सेम प्लास्टिक इज देअर. So after that I have okay. So this is very interesting and very beautiful. So basically म्हणजे बोलतात ना प्रत्येक मुलीच्या वॉर्डरोबमध्ये एक ड्रीमी असा एक सेटअप असतो. तर हा माझा सेटअप आहे. सो बेसिकली ह्या
ह्यात मी माझे सगळे ज्वेलरी ठेवणार आहे. सो यू कॅन सी इथे जे आहे फर्स्ट जो शेल्फ आहे त्याच्यामध्ये असे काही खण आहेत की ज्याच्यामध्ये आपण इयरिंग्स लावू शकतो किंवा रिंग्स लावू शकतो. आय विल शो यू. आपण हे काढूया. सो बेसिकली हे अशी ट्रे आहे अँड देन दिस इज माय एंगेजमेंट राईट अँड टाडा. सो खूप एलिगंटली स्टोर झालेला आहे. यू कॅन सी मला जर दिसतंय. सो आणि इथे तू काही इयरिंग्स वगैरे आपण ठेवू शकतो. ओके. सो सेकंड स्टोरेज इज वॉट. पहिलं मला इयरिंग घालू दे. माझा आउटर काही मीत नाही असं मला वाटतं कधी कधी. ठीक आहे, नो इश्यू. सो येस, द सेकंड आय हॅव दिस वॉट यू कॅन स्टोरेज. हां, ह्याचं हे जे आहे हे मुव्हेबल असतं. सो हे तुम्हाला खाली हवं आहे, वरती हवं आहे का काढून टाकायचं आहे तर तुम्ही ह्या पट्ट्या काढून टाकू शकता. इवन ह्या सुद्धा पट्ट्या ॲडजस्टेबल आहेत. ओके. सो दिस इज द सेकंड लेअर ऑफ इट. आणि ह्याच्यामध्ये मी ॲक्च्युली स्टोअर करून ठेवलेलं ऑलरेडी की मी एक असे रियुजेबल पाऊचचे थोडे मोठे वर्जन जसे की झिपलॉक बॅग्स पण आणलेले फॉर बिग ज्वेलरीज ऑर कडाज समथिंग लाईक दॅट. सो त्यासाठी मी हे मोठे पॅकेजिंग पण आणलेले अँड दिस इज व्हेरी युजफुल अँड क्वालिटी पण त्याची खूप मस्त आहे, लाईक थिक आहे. सो हा असा प्लेन थर्डवाला आहे की त्याच्यामध्ये मी हे ठेवलेलं आहे. सो हे दिसायला आय विल रिअरेंज अगेन की हा प्लास्टिकचा बॉक्स. सो हे असं आहे. सेकंड आपण खूप फास्ट चाललो असं वाटतं कधी कधी मला. खूप बडबड करते पण मला आवडतं बडबड करायला आणि तुम्हाला ऐकायला आवडतं. सो दिस इज हाव द स्टोरेज बॉक्सेस लुक लाईक अँड ॲक्च्युली मी नीटने लावलेलं आहे. सो अजून एक आता मी आणलं आहे. दिस इज अ थँक्यू कार्ड. सो 500 स्टिकर्स आहेत ह्याच्यामध्ये थँक्यूजचे. सो बेसिकली हे आपण ऑब्वियसली ऑर्डर पॅकिंगसाठी चाललेलं आहे. देन नेक्स्ट वी हॅव ओके. मी ज्वेलरी ट्रे आय रिअली ऑब्सेस विथ द ज्वेलरी ट्रेज. सो मी माझ्या ज्वेलरीसाठी अजून थोडेसे ट्रेज घेतले आहेत. सो लुक ॲट दिस. दिस इज फॉर रिंग, इयरिंग, समथिंग लाईक दॅट. This is for kadas and big pieces. This is same as the one which we have in jewelry storage box. So this is also the thing. And this is a plain tray. So आपण हा शूट पर्पजसाठी पण वापरू शकतो की ह्याच्यावर कुठलंही ठेवून लाईक कुठलंही ज्वेलरी पीस ठेवून यू कॅन जस्ट क्लिक गुड नाईस पिक्चर ऑन सनलाईट. बेसिकली मी पण आता सनलाईटमध्येच शूट करते म्हणून मी चांगली आणि गुड दिसते. सो नेक्स्ट वी हॅव अ टिश्यू. सो बेसिकली ह्याला टिश्यू पण म्हणतात, ह्याला बटर पेपर पण म्हणतात, ह्याला फूड रॅपर पेपर पण म्हणतात. सो खूप नाव आहे ह्याला आणि मल्टीपर्पज आहे. सो हे मी आणलं आहे आणि ह्याच्यात मी कस्टमायझेशन करणार आहे ते तुम्हाला मी रीलमध्ये दाखवेन. सो आफ्टर दॅट वी हॅव वन बिग ज्वेलरी ट्रे टू डिस्प्ले. बेसिकली लॉंग टाईमसाठी विचार करून हे सगळं घेतलेलं आहे. इफ आय एम थिंकिंग टू गो ऑन एक्झिबिशन्स or someone is playing like wanted to come and visit my home to check all the jewelry, so I can show jewelries on this. Like this is the jewelry tray, professional and basically decent and jewelry la damage पण नाही होणार. So this is a good idea. So after that I have एक मी फ्लावर पॉट पण घेतलेला आहे. तो मी होलमध्ये ठेवला आहे. तो मी आता आणणार आहे बिकॉज त्याच्यामध्ये मी ऑलरेडी फ्लावर्स लावलेले आहेत. सो एक फ्लावर पॉट आहे. मी तुम्हाला इथे पिक्चर दाखवते. सो दिस इज द फ्लावर पॉट आय हॅव अँड व्हेरी गुड क्वालिटी. सिरेमिकचा आहे. इवन हा जो ज्वेलरी ट्रे होता तो पण सिरेमिकचा आहे
आणि मी तुलिप मागवले, तुलिपचे फ्लावर्स मागवलेले. दिस इज आर्टिफिशियल फ्लावर्स. आय विल शो यू वेट. सो या, so this is the flower I ordered online. So basically इतके प्रिटी आहेत ना हे, आणि इतके ॲस्थेटिक वाटतात. लाईक आय नो दिसायला हे आर्टिफिशियलच आहेत, बट स्टील प्रिटी आहेत, लॉंग लास्टिंग आहेत, शूटसाठी पण कामी येणार, घर पण ॲस्थेटिक ठेवतात. आणि बऱ्याच गोष्टी आहेत ज्या मी घरासाठी पण घेतलेल्या आहेत. सो मी त्यासाठी नेक्स्ट ब्लॉग बनवेन, माझं होम टूर वगैरे पण असेल. सो दिस इज वॉट आय हॅव फॉर शूट. सो अजून मी खूप मोठा स्टॉक आणलेला आहे. सो आय कॅन शो यू, आय डोंट नो हाऊ टू शो यू, बिकॉज खूप बिग 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 असा हॅम्पर येणार आहे. खूप सारे इयरिंग्स आहेत, ट्रेडिशनल पीसेस आहेत, वेस्टर्न पीसेस आहेत, मोस्टली आता ॲडिटॉनिश पण आहेत. आणि बोला ना झिन्झी प्लस मिनिलियल और वॉट एव्हर इट इज कॉल्ड, त्यांच्यासाठीचं प्रॉपर कलेक्शन मी घेऊन येत आहे. सो स्टे ट्यून. असंच भरभरून प्रेम करा. आणि कुठल्याही गोष्टीची लिंक हवी असेल तर मला कमेंट करा, किंवा तुम्ही जर मला ओळखत असाल, जसंही मला व्ह्यूज जास्त येत नाहीत, पण जर चुकून हा जर व्हायरल झाला तर आणि तुम्हाला हवे असतील तर तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता, किंवा मग तुम्ही मला जर ओळखता आहात तर मला डायरेक्ट DM करू शकता व्हॉट्सअप नंबरला. ओके, सो मी तुम्हाला लिंक्स पाठवेन. अँड प्लीज, जर कोणाला स्टार्ट करायचं असेल बिझनेस तर नक्की, जर तुम्हाला काही गायडन्स हवा असेल, काही गोष्ट हवी असेल, कुठलीही गोष्ट शेअर करायची असेल तर नक्कीच मला कॉन्टॅक्ट करा. आय विल डेफिनेटली हेल्प यू आउट. ओके, सो झालं आहे. सो बेसिकली एवढंच होतं. अजून पण भरपूर काही मागवलं आहे. सो आत्ता जितकं आलेलं आहे, आणि मला असं खूप अशी धुंदी आलेली की चला आता एक व्हिडिओ बनवूनच टाकूयात, आणि म्हणून मी केला आहे. पण भरपूर गोष्टी आहेत, आणि वेबसाईट वगैरे सगळं रेडी करायचं आहे. आणि आय एम सो एक्सायटेड. आणि इट्स ऑल बिकॉज माय हस्बैंड, बिकॉज येस ही गेव मी दैट कि हाँ चल आता शादी हो गया, अभी सब कुछ हो गया, आता चालू कर. सो येस, आय एम डुईंग इट अगेन. आणि ह्यावेळी मी जे कलेक्शन आणलं आहे ना, ते मला स्वतःलाच इतकं आवडलं आहे, किंवा माझ्या फॅमिली मेंबर्सलाच इतकं आवडलं आहे की असं आहे की यार काय आणलं आहेस मार्केटमध्ये तू, म्हणजे इट्स लाईक डेफिनेटली इट विल सोल्ड आउट. आणि मी खूप फ्यू पीसेस आणल्या, लिमिटेड टाईममध्ये असणार आहे सगळं काय. आणि लेट्स सी, होप फॉर द बेस्ट. आणि असंच भरभरून प्रेम द्या मला. आणि अजून कुठल्या टॉपिक्सवर जर मी व्हिडिओ करावं असं वाटत असेल तर नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी त्या गोष्टी बोलेन, त्या गोष्टी शेअर करेन. सो नक्की मला ते सांगा, माझ्यापर्यंत येऊ द्यात. थँक्यू. सो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. अँड थँक्यू.